लहान पोरांची खरंच इथे मजा आहे भाई. लहानपणी हे सगळ्या गोष्टींचे सुख आपण घेतलेले आहेत, पण आत्ताच्या पोरांना या सगळ्या गोष्टी मिळणं मुश्किलच आहे. आपली गाडी माहिती आहे ना, मागं घेतली का पुढं चालली, पण ही वेगळीच. आता तुम्ही बघितलं मी चालवत होतो गाडी, याचं काहीतरी वेगळंच चालू असतं भाऊचं आपल्या. हिने आमचा व्हिडिओ घेतला आहे आणि ती या बिझनेसमध्ये म्हणाले की तुम्ही इंडियन्स आहात तर मी तुमच्याबरोबर एक टिकटॉक करू शकते का. भाई करा आता, काय आम्हाला काय बघायला आलं बघा जरा. हे चार्जिंग लावली आहे आणि ते आम्हाला पहिलं पेट्रोल पंप दिसलं आहे. तर पेट्रोल पंपचा रेट काय असेल याची क्युरियोसिटी आम्हाला जागली, आम्ही ती बघायला आलो आहे. तेव्हा गाडी धुतात पूर्ण. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा चायनामध्ये आज माझा आहे 4था दिवस. मी चायना ट्रिपला आलो आहे. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेच असतील. तर आजचा 4था दिवस आहे आणि आज संडे आहे, त्यामुळे ज्या काय कामासाठी मी आलो आहे त्या कामाला सुट्टी आहे, त्यामुळे आज मी फिरणार आहे. शेंझनच्या सगळ्यात मोठ्या रेल्वे स्टेशनला आत्ता आलो आहे. तुम्हाला काल दाखवलंच आहे रेल्वे स्टेशन. तर आज पुन्हा इकडे येणं झालं. हे शेंझनमधलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे. इथून जवळपास 4 लाईन कनेक्ट होत आहेत, त्यामुळे याचं महत्त्व जास्त आहे त्यांच्यासाठी. इथे वॉचच्या एका दुकानात आलेलो. तर रोलेक्सचं वॉच जे आहे ज्याची प्राईस 6 लाख रुपये वगैरे असेल, ते इथे किती बोलला तो 3,000मध्ये मिळत होतं, पण ते बेसिक होतं. तर वॉच ते असं कळत होतं की डुप्लिकेट आहे म्हणून. हे बँड घेतलं मी माझ्यासाठी. तर मला 35 का 40 युआनला पडलं. हे दोन्ही पण आवडलं म्हणून घेऊन टाकला. तन्मयने पण 1 का 2 घेतलेत. चांगलं आहे, म्हणजे तो माणूस चांगला होता, त्याने आम्हाला चहा वगैरे पाजला बाईने. तन्मय सर टेस्ट ड्राईव्ह घेतात गाडीची. कुठे गेली आपली गाडी? आमची गाडी कुठे गेली? हां, हे बघा. अरे ठोकतो कशाला? हो, काय झालंय? Gliding car. Yeah, climbing Okay, car. okay. Climbing car. What is the price? 499. 400. Yeah. And what about this one? हे बघा प्राइसिंग. this, you buy the one car, 169.95 to 299. Oh, Yeah, they give you. with including this? Yeah, yeah. किती रुपये? काय 200 रुपयाला 2 आहे with power. Like How much? 499. Yeah. But you buy the 450. Okay. Yeah. कितीला आहे? थांब ना. लहान पोरांची खरंच इथे मजा आहे भाई. लहानपणी हे सगळ्या गोष्टींचे सुख आपण घेतलेले आहेत, पण आत्ताच्या पोरांना या सगळ्या गोष्टी मिळणं मुश्किलच आहे. पण खरं सांगायचं तर खरं अजून पण ह्या गोष्टींचं थोडीशी ओढ आहे मनात, की ह्या गोष्टी बघितल्यानंतर थोडंसे डोळे लुकलुकतात. कारण की
लहानपणापासूनचे स्वप्न आहेत हे. एक एक गाडी घेऊन रगडायची. आपली गाडी माहिती आहे ना, मागं घेतली का पुढं चालली. पण ही वेगळीच आहे. आता तुम्ही बघितलं मी चालवत होतो गाडी. सगळ्या गाड्या आता हे सगळे रिमोट कंट्रोल आहेत. हे पण हवेत उडणार आहेत. हे तर स्वप्न लहानपणी बघायचो मी, हवेत वगैरे उडणार असं काहीतरी असेल, पण ते आहेच खरंच. आणि ही छोटी गाडी तर लय भारी आहे. आता तन्मय चालवत होतं ही, तर बघा इथे ठेवली आहे त्यांनी. लय फास्ट आहे. आणि हा ट्रॅक बनवला आहे त्यांनी पूर्णपणे जर टेस्ट करायला. मस्त आहे ना, आपलं डेकोरेशन पण मस्त होईल इथे. हे घ्यायचा विचार करतोय, म्हणजे बाईक वगैरे चालवताना आपल्याला शूट करता येईल विचार चालू आहे. आणि तन्मय बघा कसल्या मागे लागलाय. याचं काहीतरी वेगळंच चालू असतं भाऊचं आपल्या. त्याला घ्यायची होती. आपल्याकडे चायना ज्या गोष्टीने एकदम प्रचलित आहे आणि आपल्याला सगळ्यात लहानपणापासून सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट चायनाची गोष्ट शिकवलेली असेल ती म्हणजे ही. हा सेक्शन तर भाई आपल्याकडे फक्त चायना मेड. चायनाची लाईट या त्या सगळ्या लाईट आहेत. गणपती जवळ आलेत तर चायनाच्या लाईट घ्या. चायनावरूनच येऊ का लाईट घेऊन. सगळ्या लाईट आहेत बघा, वेगवेगळ्या लाईट या आपल्याकडे येतील. आता आल्या पण असतील, पण सगळ्या चायनाच्या लाईट. सेक्शन वाईज सेक्शन आहे. एक सेक्शनला कोणाचं पीस कॉम्प्युटरचं, मोबाईलचं, कॅमेराचं असं सगळे सेक्शन आहेत. आणि सगळं एअर कंडिशन आहे, त्यामुळे जाम झोप येते मला. सामान घेतलं मस्त, तुम्हाला मगाशी बोललो आहे बघा. हे छान आहे रे. हे असं म्हणजे आपले हार असतो ना तसंच चांगली आहे. How much? Yeah. 55 युआनला. तुम्हाला माहिती आहे ना रेट काय आहे तो. करा थोडंसं कॅल्क्युलेटर वापरा. आता भेटली आणि तिने आमचं टिकटॉक वगैरे काढलंय काहीतरी आणि दाखवत होते आम्हाला. सी कॅन आय शो मी. Yes. Okay, you're from Good day. which city? Mumbai. Okay, great. I will send you. Have you Not clear. business? या हिने आमचा व्हिडिओ घेतलाय आणि ती या बिझनेसमध्ये आहे. तर तिला भेटल्यानंतर मग तिच्याशी ओळख झाली. आणि हे जे आहेत दोघं जण हे चेन्नईचे आहेत आपल्या. तर चेन्नईवरून आलेत. तर त्यामुळे मग असंच एक आय इंटरॅक्शन झालं. आणि मग त्यानंतर बोलणं जे चालू झालं थांबलंच नाही. मग ती म्हणाले की तुम्ही इंडियन्स आहात तर मी तुमच्याबरोबर एक टिकटॉक करू शकते का. म्हणलं भाई करा, आता काय आम्हाला काय. मग केलं ते. आता इथे मॅकडीला आलो आहे. मॅकडीला आता खातो मस्त. काय मॅक्स स्पायसी चिकन मागवलं आहे. काल मी इथेच खाल्लं होतं तर चांगली चव आहे म्हणून मग परत मागवतो आहे. तर आता इथून मग काहीतरी प्लॅन आहे आमचा जायचा. पण मला खूप कंटाळा आला आहे कारण की ना
3-4 दिवस झाले कंटिन्यू फिरतोय. तर तन्मयला आपल्या ब्लॉगची काळजी आहे बिचारायला. त्याचं असं म्हणणं आहे की अरे आपण हे दाखवू ते दाखवू हे करू ते करू. त्याची एनर्जी ऑन टॉप आहे आणि आपण गाडीत फिरणारी माणसं आहेत. आपल्याला चालणं म्हटलं का प्रॉब्लेमची गोष्ट आहे. तरी पण बघू आता खाल्ल्यानंतर विचार करू काय करायचं. ते केल्यानंतर मग घरी म्हणजे जर फिरायला नाही गेलो तर आम्ही आमच्या हॉटेलवरच जाऊ. मग काय थांबणार नाही. आणि आज इंडियन नाही आम्ही फिरायलाच जाणार आहे. मी फिरायला जाणार आहे. कुठलाय तो ऐकत नाही. बघू काय करायचं ते. पण आता वाजले 7 तर खाऊन घेतो थोडंसं कारण की भूक लागली आहे. थोडी लागली जास्त नाही. खाऊन घेतो आणि मग निघतो. मॅगडी असलं का कसं जरा चव बिव जर आपल्याला माहिती आहे ना मॅगडीची आणि काइंड ऑफ ती चव आहे. बघा सर आले घेऊन. अशा प्रकारे आम्ही वेज सर्व्हाइव्ह करतोय. यांना सांगितलं मीठ नाही सांगितलं ना. आहे हां अच्छा. तर बघा हे आलंय. हा माझा बर्गर आहे. खातो आणि भेटतो. जस्ट आम्ही आता निघालो खाऊन झाल्यानंतर आम्ही काय बघायला आलो बघा जरा. हे चार्जिंग लावली आहे आणि इथे आम्हाला पहिलं पेट्रोल पंप दिसलं आहे. तर पेट्रोल पंपचा रेट काय असेल याची क्युरियोसिटी आम्हाला जागली. आम्ही ती बघायला आलो आहे. तू जातो का बघून येतो. चल जाऊ आपण सगळे. हे काय 90 अच्छा ते ऑक्टेन आहे. ऑक्टेन आहे. 92, 95, 98. कसं कळेल ते आपल्याला. 34 हां 7 अच्छा 9 7 अच्छा ऑक्टेन प्रमाणे. हे बघा एवढे आहेत. 7 युएन म्हणजे आपले किती झाले. 85 रुपये लिटर पेट्रोल. पेट्रोल एवढंच आहे. डिझेल नाहीच आहे ना. डिझेल पंप नाही. कारण की ज्या ट्रक्स आहेत ते आतमध्ये नाही येऊ शकत. त्यांचं काहीतरी टायमिंग असेल पण ट्रक्स आतमध्ये नाही. त्यामुळे इथे फक्त पेट्रोलच आहेत आणि फक्त पेट्रोलचेच रेट ते आहेत 96-95 तरी कमी आहेत त्या मनाने. 10 रुपयाने कमी आहे. हां म्हणून त्यांनी वाढवलं आणि म्हणून हे बघ गाडी. हे बघ गाडी धुत आहेत. हे बघ गाडी धुत आहेत पूर्ण. लाईनीत उभे आहेत आणि बघ ना गाडी क्लीन असून धुवायला जात आहे. हा भाई गाडी क्लीन आहे तरी धुवायला जात आहे. कारण इकडे रूल आहे तुमची गाडींवर जर डाग पडलेले असतील तर तुम्हाला फाईन आहे इकडे. त्यामुळे प्रत्येक गाड्या तुम्हाला क्लीन दिसतील. कळलं. 4 वेळा आलेला माणूस आणि पहिल्यांदा आलेला माणसात फरक काय सगळं माहिती व्हायला. हा ॲक्च्युली इथे गाड्या खराब नाहीच आहेत. सगळ्या गाड्या तुम्हाला क्लीन दिसतील. इवन ना की कुठले स्टिकर ना कुठले हे बघा ना पूर्णच्या पूर्ण गाड्या एकदम क्लीनच असतात. इवन टॅक्सी आपल्या टॅक्स्या तर एकदम मारायला टेकलेल्या असतात पण या टॅक्स्या एकदमच व्यवस्थित आहेत. हे चांगली गोष्ट आहे. आणि मला एक गेम नाही कळली यांची. हे कशाला तडफडत आहेत ह्या फुटपाथवर. ह्यांचा काहीतरी टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये ते रस्त्यावर नाही चालू शकत असं काहीतरी आहे मेन रोडला. म्हणून हे बघा सगळे इकडून येत आहेत. आता आमचं सिग्नल आहे. माणसं पण सिग्नल फॉलो करत आहेत. चलो तुम्हाला दिसतो की नाही मला माहीत नाही पण चंद्रभागा कसा झाला आहे भाई. कसं काय असं होऊ शकतं भाई. चाललो आता आम्ही तिकडे. काय ते बघायला अख्खी लोक तिकडेच चालली आहेत. IPL मॅचला कसे सगळे गोळका करून जातात तसेच तसा विषय चालला आहे. कसली आहे ती.
ते जे तन्मयचे क्लायंट आहेत, म्हणजे तन्मय ज्यांचा क्लायंट आहे त्यांनी ही जागा सजेस्ट केली आहे. तर या पार्कमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे नाईट शो वगैरे होतो, प्लस ड्रोन शो वगैरे पण असतो. आता मला ड्रोन बरेच दिसत आहेत आणि इथे लो लाईट आहे, भरपूर लो लाईट आहे. तर ड्रोन शो वगैरे तर दिसत आहेत मला, ड्रोन तर दिसत आहेत पण मला वाटत नाही. पण सनसेट आपलं चंद्र खूप सुंदर दिसतो आहे, खूप सुंदर, म्हणजे असं बघत राहावं असं. आणि सगळेजण त्याचाच फोटो काढत आहेत. आता इथे लाईट कमी तर मी दाखवू नाही शकणार तुम्हाला, पण त्याचाच फोटो काढत आहेत. सगळे निवांत इथे संध्याकाळ मौज करायला आलेले आहेत. खूप सुंदर आणि शांत वाटतं आहे, एकदम रिलॅक्सिंग, मस्त हवा सुटली आहे, पूर्णपणे पाणी आहे आणि सिटीचा नजारा बघा कसा दिसतो आहे, एकदम मस्त. सेन्झन टायलंड पार्कला इथे आलो आहे. खूप काम आणि एकदम पीसफुल आहे जागा आणि सगळे लोक आज विकेंड आहे म्हणून एकदम चिल करतायत. तर एकदम दिवसाभराचा एकदम थकवा एकदम नाहीसा झाला आमचा. एकदम चिल वाईब आहे इथे आणि एकदम सुंदर वाटते. इथे कोणतरी त्यांचा अरिजित सिंग असेल, त्याचं इथे कॉन्सर्ट पण चालला आहे. इथे हे कॉन्सर्ट चालला आहे, इथे आरडाओरडा आहे भरपूर. आणि आम्हाला पण वाटलं होतं की ही गर्दी आम्ही जिथे चाललो आहे त्याच्यासाठी आहे, पण नाही, तसं नाही. तिथे कॉन्सर्ट चालला आहे म्हणून तिथे एवढी गर्दी होती. आता इथून आम्ही परत मेट्रो पकडणार, कारण की आमच्या रूटवरच आहे हे. तर इथून 5 मिनटं जाणार आणि मेट्रो पकडून परत जाणार आपल्या हॉटेलला आणि आराम करणार. तर आजचा दिवस वेळ स्पेंड झाला. तर आज बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या, तर कमेंट करा कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आता आपण इथून निघूयात आणि हॉटेलला पोचू. आता जस्ट निघालो तिथून आणि अचानक भयानक आम्हाला एक शोरूम भेटलं. त्या शोरूममध्ये मस्ट विजिट करणं गरजेचं वाटलं. ते म्हणजे तुम्हाला फक्त मोबाईल म्हणून वाटणारा एम आय कंपनीची कार, आणि एकदम भारी कार, म्हणजे लिटरली एकदम लक्झरियस कार मला वाटली. हे बघा, एकदम भारी. लोक बसून वगैरे बघतायत आणि लवकरच आपल्याकडे पण येईल, नो डाऊट. ज्याप्रमाणे विवो, ओप्पो, एम आय आपल्याकडे चालतं आहे, कार यायला काय वेळ लागणार नाही, कारण की आता इलेक्ट्रिक होत चाललं आपलं सगळं. बघा, अजून एक आहे, ही गाडी लक्षात ठेवा, Xiaomi YU7 नक्कीच आपल्याकडे येईल. आता हे सगळे बसून बघतायत, ते काय डिस्प्लेला लागली तर सगळेच लोक त्याचा उपभोग घेत आहेत. पण एक नंबर गाडी आहे भाई, एक नंबर. गाडीत मजा आहे. इथे एम आयचे फक्त गाड्याच नाही तर इथे एसी बघा कसा इथे वेगळा आहे थोडासा. आपल्याकडे असे एसी आता येत आहेत. तर आणि इथे एसी आणि इथे वॉशिंग मशीन पण आहे, डिझाईन बाय Xiaomi. आणि ते टी व्ही तर बघा किती मोठे मोठे टी व्ही आपल्याकडे आहेत म्हणा, पण त्या क्वालिटीचे नाही आहेत ज्या क्वालिटीचे इथे आहेत. आपल्याकडे सगळा माळ येतो, पण फक्त नावाला चायना बॅन आहे. इथे क्वालिटी आहे, म्हणजे खूप चांगली क्वालिटी आहे. आणि असं बघायला गेलं तर आता यांनी ओपन करून बघितलं आहे. हे बघा, खूपचा स्पेस बघा किती आहे, खूप चांगला स्पेस आहे. प्लस मागे पण आहे. आता हे उतरत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. ती बघा, ती आतून आहे गाडी तशी. मागे बघा कशी आहे गाडी, एकदम जबरदस्त आहे. इथे टॅब लावले आहेत आणि पूर्णपणे. तर मी घेतो का? हो बाई, आवडली मला. इंडियामध्ये आली की आपण घेणार इलेक्ट्रिक. इंडियामध्ये आली का तन्मय बुकिंग टाकतो हिची. काय गाडी आहे आतमध्ये बघ, तो का फॅन आहे काय? तो आपला आहे तसा MG मध्ये आहे ना तसा. त्याला बोलला होता आम्हाला पण बसायचं. हे बघा आतमधून पूर्णपणे इथे गेअर काहीतरी बनणारा टेक्नॉलॉजी यांची. आणि लिटरली मी गाडीत बसलो आहे तर मला मागून पूर्ण मसाज मिळते गाडीची. तन्मय सर पण आलेत.
बिचारा बॅग घेऊन होता माझी. तन्मय सर कसं वाटतंय? कम्फर्ट तुला येते मागे मालिश? मला पण येते ना ते. हां मालिश चालू आहे. भाई सुपर आहे गाडी. मॅप बघ यांची. मॅप बघा, झूम कर थोडा. ही बघा ही जी दाखवत आहे ना बिल्डिंग म्हणजे 3D मधली पूर्ण हे येत आहे ते बघा. हा तो मी बोलत होतो कॉन्सर्ट चाललाय ना तो हा वाला आहे. चाललंय दिसते बघ. इथे कॉन्सर्ट चाललाय आणि इथून स्टेशन जवळच आहे ते पण दिसेल. अरे काय कम्फर्ट आहे यार या गाडीचा. फुल मजा आहे भाई, फुल मजा. आपल्याकडे आली तर आपण घेऊ. होप सो. हे चालायला गेला. बघ बॉटल ठेवलं बघ कसं आपल्याला. हो अच्छा. थांब. हे बघा बॉटल ठेवायचं बघा कसं आहे. आणि असं केलं परत दाबलं का वरती. काय फिनिशिंग आहे, भारी फिनिशिंग आहे. म्हणजे जर हे नको व्हायला म्हणून तरी हे कसं उघडतं आता बघ. समोर बघ. आई हे बघितलं का समोर हो हे बघा इथे पूर्ण रेंज वगैरे दिसते आपल्याला. रेंज दिसते. त्यानंतर पार्किंगमध्ये आहे गाडी. सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सुपर गाडी आहे, सुपर गाडी. सुपर से भी ऊपर. मस्त गाडी आहे. चला तर मी दुसऱ्यांना चान्स देऊ. वरती पण मुंडरूफ आहे. बाकीचे लाईनीत उभे त्यांना पण आपण चान्स देऊ. मस्त गाडी आहे. हा कलर तर बघा, कोणाकोणाला हा कलर आवडतो कमेंट करा. मला हा जास्त आवडला. एकदम वाईल्ड लुक देतो. मस्त छान. आँखों में मुस्कान देखो भाई. तन्मयचा आवडीचा विषय हा. हे सेम आहे ना ही गाडी आणि ती गाडी? नाही वेगवेगळं आहे. आधी स्टार्ट दाबली ना हां समोर बघ. हो हे बघा डिस्प्ले त्याचा इकडे वरती होता. इथे याचं इथे एक नंबर आहे. किती किलोमीटर चालली गाडी नाही याच्यात ना? माहीत नाही. पोचलो आता आम्ही हॉटेलला. चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या दिवसात. तर मग चलो बाय. भेटूयात परत.